बीड येथील शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे जुन्या वादातून एका घोडक्या कुटुंबियांना अमानुष मारहाण झाली। सुरुवातीला अपहरण केलं गेलं, नंतर अमानुष मारहाण झाली। ही मारहाण कशातून झाली तर हे 2 मिनिटात तुम्हाला मी सांगणार आहे। ज्या घोडके कुटुंबियांना मारहाण झाली त्यांचाच एक मुलगा जे आहे ते मुंबई या ठिकाणी राहत होता। काही म्हणजे नोकरीच्या कारणास्तव त्या ठिकाणी गेला होता आणि त्याच्यासोबत त्यांची पत्नी शीतल देखील होती। मात्र त्यांचा वाद झाला आणि वादामधनं शीतल घोडके या महिलेने आत्महत्या केली। आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही। मात्र या प्रकरणी जो गणेश घोडके आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। त्यांनी जर गुन्हा केला असेल त्याला सजा व्हायला पाहिजे हे देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र त्याच्या बदल्यात आम्हाला त्रास का देतात आणि त्याचबरोबर हे प्रकरण मिटवण्यासाठी जी समोरची जी महिला गेलेली आहे, जी शीतल घोडके गेलेले त्यांचे जे नातेवाईक आहेत जे की माहेरचे, त्यांच्या लोकांकडून या घोडके कुटुंबियांना 25 लाख रुपयांची मागणी केली जाते आणि त्याच्यापैकी 12 लाख देखील दिलेले आहेत। उर्वरित 25 लाख रुपये देण्यास तुम्हाला जिवंत मारू अशा धमक्या देखील दिल्या गेल्या आहेत। त्या प्रकरणाची तक्रार देखील शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे। ज्या प्रकरणाची तक्रार आहे ती माझ्यासोबत तक्रार आहे। त्याचबरोबर जे कुटुंबीय आहे आज भेटण्यासाठी SP सरांना आलेला आहे। त्यांची मागणी काय जाणून घेणार आहे। ज्या महिलेला मारहाण झाली होती, जे आपण हात बघू शकतोय कशा पद्धतीने मारहाण झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर ही मारहाण इतकी अमानुष होती की गंभीर दखल घ्यायला पाहिजे होती, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही। 7 लोकांवरती गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी ज्यावेळेस आम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी केली, त्यांचं म्हणणं आलं की एक आरोपी अटक आहे आणि त्याचबरोबर उर्वरित आरोपींच्या शोधासाठी एक पथक रवाना आहे, अशी देखील माहिती संबंधित शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश धोकडे यांनी दिली। मात्र प्रकरण काय घडलं होतं, मारहाण कशामुळे झाली, मारहाणीचं कारण काय आहे हे मी जाणून घेणार आहे। मावशी, काय झालं होतं, गंभीर स्वरूपाची तुम्हाला इथं झालेली? दुसरं काहीच झालेलं नाही आमच्याकडून। तेवढंच काय त्यांचं तिकडे झालं ते आम्हाला काही माहिती नाही, पण त्या ग्रुपवर आम्हाला हाणलंय फक्त। दोघाला भरपूर हाणलंय। मी गावाकडून भाकरी घेऊन येत होती घराकडून, मुलगा आमचा रानात फवारीत होता। माझ्या मागं आले की मला लगे हाताला धरून नेलं। पळ म्हणले, कुठं पळती ती शिरू तांबऱ्या? मला म्हणला पळ, किती पळतीस तर आता पळ, असं म्हणून म्हणून मला मारलं। वडीत नेलं त्यांनी मुलापवत। मुलापाशी नेल्यावर मला भरपूर हाणलं। 2-4 जण त्याला हाणीत होते, 2-4 जण मला हाणीत होते। पण बाकीचे जे नाव आम्हाला माहित नाही, आम्ही माहिती ते नाव सांगितली तुम्हाला तेवढीच 5-6 जणांची। बाकीचे असे भावताली उभा होते आणि यांनी घरच्याने आम्हाला भरपूर मारलं। चुलत भाव, साका भाव, बाप एक चुलता, येणे आम्हाला भरपूर मारलंय। मग आता याची सरकार दखल घ्याय ना, आता कवर गज बसायचं, आम्ही काय करायचं? आम्हाला याचा न्याय आहे, न्याय पाहिजे आम्हाला काहीतरी। सरकारने दखल घ्यावा याची, आमची एवढीच मागणी। मावशी, आज तुम्ही SP ऑफिसला आलेला आहात। एकंदरीत पाहायला गेलं तुमच्या हाताला गंभीर स्वरूपाची इजा झालेली आहे। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर सरकारने एक लाडकी बहीण योजना आणली, मात्र तुमच्याकडे अशा अमानुष तुम्हाला मारहाण होती। बीड जिल्ह्यामध्ये चाललंय काय आणि तुम्ही सुरक्षित आहात का? आता सुरक्षित काय आहेत? हे काय असे सुरक्षित आहेत? आम्ही 2 ऑपरेशन झालेत माझ्या हाताचे। कोण डुकून बघताय? कुणी येतंय का, जातंय का? सरकार काही बघा ना, काही न्याय द्याय ना। मग आता काय करायचं लाडक्या बहिणीला? भाऊ तर मानित होता, आम्ही भाऊला मानलंय, पण भाऊ कुठं बहिणीला मानितोय? भाऊनी काहीतरी बहिणीचं मानावत ना, दुःख काहीतरी त्याला पाहिजे ना भावाला बी, का नाही दुःख? तसं तिने आमचा इथून पुढे न्याय द्यावा काहीतरी। आम्ही न्यायासाठी आलेलो आहेत, बाकी कशासाठी आलो नाहीत। आता मारहाण झालेली ते सगळे चौकट झालेली, तुम्हाला बातमी पसरलेली चौकट, पण इथून पुढचं SP सरांना तुमची मागणी काय असणार निवेदनाच्या माध्यमातून? त्यात देखील म्हणलेलं आहे की आणखी देखील धमक्या वगैरे येतात, मारहाण कोणी केली? धमक्या देतात ना, धमक्या अंकुश तांबऱ्या देतोय। आमच्या मालकाला धमकी दिली, इवायला दिली, जावायला म्हणतोय जीवत मारीन, तुम्हाला म्हणतोय जीवत मारीन। अजून किती माणसं मारायची त्याला? आता आम्ही तर दोघं बळच वाचलो, आमचा मुलगा ना आम्ही बळच वाचलो। मग अजून किती माणसं मारायची त्यांना? मग आता कवर आम्हाला रानात जायला भीती वाटते, घरी राहायला भीती वाटते, मग कसं राहायचं आम्ही? त्याच्यापेक्षा आम्ही इथं सरकारच्या दारात येणार आहेत, आता इथं बसणार आहे। त्यांना जर नसली दखल घ्यायची तर इथंच बसू, आम्ही उपोषण करू, ही मागणी आहे आमची सरकारला। आता बाकीचे काय, न्याय मिळाला पाहिजे तेच आहे। माझ्यासोबत भैया आहे ज्याला मारहाण झाली होती। हा माणूस, काय घडलं होतं मित्रा, तुला इतकी मारहाण झाली? मारहाण फक्त अशी झालेली आहे की त्यांनी मारहाण ह्या कारणामुळे केलेली आहे। भावाला वकील का लावला? भावाला वकील लावणं गुन्हा असेल तर आम्ही मान्य करतो, पण त्याला मी अजून वकील सुद्धा लावला नाही। तसं जर बघितलं तर त्याला अजून काहीच केलेलं नाही आमच्याकडून। फक्त झालंय त्याशी फक्त त्या फोन झाला ते बी पोलीस स्टेशन मधनं, त्याच्यापासून डबल फोन नाही, काय नाही, काहीच नाही। त्याच्याकडे गेलो सुद्धा नाहीत बघायला। आता काय मागणी आहे? SP सरांच्या दारामध्ये आलात, कशा पद्धतीने तुला मारलं, अपहरण कसं केलं, काय झालं नेमकी तिथं? मारलं, आता आई रानात येत होती, मी सकाळी फवारण मारण्यासाठी गेलो होतो। आईला आधी वडीत आणलं, शिरू तांबरेनं रावसाहेब तांबरे होते सोबत, दोघांनी वडीत आणलं। तिथून पुढं अंकुश तांबरे, मंगेश तांबरे आणि तिथले 2-3 जण असतील त्यांचं, ते आले आणि डायरेक्ट माझं गचुर धरलं, हाणमार सुरू केली, विचारलं सुद्धा नाही, डायरेक्ट हाणमार सुरू केली।
मग पुढे काय डायरेक्ट घडलं? शिवीगाळ केली, मारहाण सुरू केली. तिथून पुढं आईला, आम्हा दोघांनाही संगत मारला आईला. तिथून पुढं मला वडीत नेला अर्धा किलोमीटर पायी. तिथून मग गाडीत टाकून गाडीत सुद्धा मारत होते. फाशी द्यायची जीवत मारायचं, फाशी द्यायची जीवत मारायचं असं बोलले. माझ्या समोर बोलले, माझ्या समोर वडलं, मुलाला तुझ्या फाशी देतो, लगेच जीवत मारतो असं म्हणून नेलं. मग माझं काळीच तिथून पुढं धाडधाड करून मी तिथंच लोळत गोळत खाली पडले आणि माझा मुलगा त्यांनी ओढून नेला. मी तिथं जागेवर पडले बेदम होऊनशी. मग नंतर काय माणसं आले काय नाही, मी काय सुधीवर नव्हते एवढी, पण माझा मुलगा लंबर नेलता त्यांनी. फाशी द्यायची आणि जीवत मारायचा असं म्हणून नेला त्यांनी. आरोपी अटक आहेत का? आरोप नाही ना, अटक एकच झालाय फक्त, मंगस तांबरे, बाकी कोणी नाही. काय माझ्यासोबत ह्या दोनही मुलगा आणि त्यांची पत्नी आणि त्यांचे मालक आहेत. हे माझ्यासोबत नेमकी घटना काय घडली होती, तुमचा मोठा मुलगा काय करत होता आणि तिकडे नेमकी काय मला काही प्राथमिक माहिती मिळाली का? प्राथमिक माहिती फक्त ते कंपनीत होता, हे बी खोली करून ते आपले तिथे सुखी राहत होते. काय त्यांची घटना घडली असेल, काय त्यांची तिरगी मिरगी झालं असेल, भांडण झालं, त्याच्यात ते पोरगी मरण पावली. मग ती काही तिच्या हाताने मरण पावली का त्याच्या हाताने मरण पावली याच्यात बी आम्ही त्याच्यात पाहिलं नाही. तिथे ते हाय ते मुलगा ते जेलमध्ये, तिकडे आम्ही काय पाहायला गेलो नाही किंवा त्याला सोडायला काही हे केलं नाही. पण त्याने त्या रोज वर इथं आम्हाला हे केलं, मारलं, पोराला मारलं, आम्हाला हे केलं, पैसे पाणी तर घेतले सावळ्याच्या मौतीच्या टायमात. परत नंतर यांना मारल्याच्या नंतर बी हे केलं. पण याला इतकं क्रोध याने मारलंय की संतोष देशमुखच्या पुढचं मारलंय. तर म्हणजे 7 किलोमीटर गाडीत टाकून नेलं. फक्त गावातले एका फोनने हे पूर्व वाचले त्या दिवशी. म्हणजे तर रस्ते आडाआडी केली त्यांचे, पाहुण्या रावळ्याला एकनाथवाडीत रस्ते आडले, मुंगसवाड्यात रस्ते आलेले. त्यांना ते जाता येणं म्हणून त्यांनी याला सोडून द्या, आपण जातो नाही ते याला जर गाडीत ठेवलं तर आपण इथंच गचतो, तसं सोडून दिलं. तेवढ्या पोराच्या फोनने पोरगं वाचले त्या दिवशी. नाही तर संतोष देशमुख आणि कृष्णा घोडके एकच होत होते. आम्हाला रडू येतो, खूप रडू येतं, आम्हाला फार दुःख झालं. सुनाचं पण आम्ही लय दुःख मानून घेतलं, आमच्या मुलाचं पण दुःख आहे, आम्हाला सगळं दुःख आहे. पण आमचं आज म्हणजे हे केलं नाही त्यांनी. आम्ही सुनाचं पण 2 महिने लय दुःख पाळून घेतलं, पण आम्हाला त्यांनी परत वेळ आणली. आम्हाला पण मारायचंच केलं हो त्यांनी परत. आमची सुनाला बी आम्ही लय जपलो, पण काही उपयोग नाही झाला आमचा. आमच्या घरातला माणूस जाऊन बी आम्हाला त्रास चालू झाला परत. आम्हाला वाटत होतं की आमच्या घरातला माणूस जावं म्हणून, असं वाटत नव्हतं आम्हाला. आम्ही पण तिला खूप जपलो, पण आम्हाला आमच्या मुलाला मग फाशी द्यायची म्हणल्यावर माझं काळीच कसं वाटलं हो. धडधड करून मी तिथंच पडले. मला खूप मारलं, हात मोडला माझा, 2 ऑपरेशन झाले हाताचे. तुम्हाला सरकारला बघा काय दखल घ्यायची तर. आता याच्या पुढे काही बोलू शकत नाहीत आम्ही. ह्या वेदना आपण बघू शकतोय. जर हे कोणी बघत असेल भविष्यात तर दखल घेतली गेली पाहिजे. ज्या पद्धतीनं घोडके कुटुंबियावरती अन्याय झाला आहे, त्यांना अमानुष मारहाण झाली, मारहाण एवढी गंभीर होती की संतोष देशमुख यांची जशी हत्या केली गेली त्याच पद्धतीने ही मारहाण होती. छातीवरी त्याचबरोबर पाठीवरचे जे वळं आहेत गंभीर स्वरूपाचे होते आणि आम्हाला न्याय मिळावा अशी यांची मागणी आहे. मात्र गेल्या 42 दिवसापूर्वी मारहाण झाली, मात्र अद्याप फक्त एक आरोपी अटक आहे. तर दुसरीकडे पाहायला गेले तर बाकीचे आरोपी फरार आहेत. त्यांना तात्काळ अटक केली गेली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही तिकडे मरण्यापेक्षा इथेच राहून उपोषण करून मरू, असा इशारा थेट आता त्यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिलेला आहे आणि ती तात्काळ दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा. गेल्या 42 दिवसांमध्ये अनेक लोकांकडून आम्हाला धमकी येतात, जीव मारण्याच्या धमकी येतात, आमचं अपहरण केलं गेलं. तर एवढी गंभीर घटना घडून देखील आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आमचं जगून तरी काय उपयोग, असं देखील त्यांनी आता शेवटची आग जे आहे ते पोलीस खात्याला मागितलेली आहे. आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून म्हणावा असा तपास केला जात नाही असा देखील गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहीण योजनेला पैसे दिले गेले, मात्र जर बहिणी सुरक्षित नसेल तर भाऊ काय करतो असा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला गेला आहे. जर संपूर्ण स्टोरीच्या पाठीमागची जर घटना पाहायला गेली तर मुलगा आणि सून ठाण्याला राहत होते, त्यांच्यामध्ये वाद घडला, वादामधनं त्या मुलीने आत्महत्या केली. आत्महत्याचं कारण देखील समोर आलं नाही. मात्र त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे जर आमच्या मुलांना जर गुन्हा केला असेल त्याला सजा झाली पाहिजे, मात्र त्याने जर काही चुकीचं केलं नसेल त्याला देखील सजा होऊ नये. त्याचबरोबर तिकडे काय झालं आम्ही बघायला सुद्धा गेलो नाहीत किंवा वकील देखील लावला नाही, मात्र या लोकांनी जाणून बुजून आम्हाला त्रास दिलाय आणि मिटवण्यासाठी आम्हाला पैसे मागितले जातात. आमच्याकडे एवढे पैसे द्यायला नाहीत, आम्ही ते पैसे तरी करून द्यायचे. त्याचबरोबर 12 लाख देखील दिल्याचा त्यांनी कबुली दिलेली आहे. संपूर्ण प्रकार जे आहे ते गंभीर स्वरूपाचा आहे. सुरुवातीला खंडणी मागितली जाते, नंतर किडनॅप केलं जातं, नंतर मग मारहाण होते आणि मारहाण होऊन देखील आरोपी फरार राहतात. त्याच्यानंतर थेट जे आरोपी फरार आहेत त्यांच्याकडून धमक्या दिल्या जातात, हे प्रकरण मिटून घ्या, नसा तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशा धमक्या संबंधित आरोपींकडून दिल्या जातात. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना अटक होते का आणि प्रकरणामध्ये नक्कीच्या प्रकरणामध्ये पुढं काय होतोय आणि कुटुंबियांना न्याय मिळतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आज हे कुटुंबीय
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये येऊन बसलेला आहे. गेल्या 3 दिवसापासून सलग चक्रा मारतात, आम्हाला न्याय द्या, नसता आम्ही आमच्या जीवाचं बरं वाईट करू, असा देखील आता इशारा या कुटुंबियांकडून दिला जातोय. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये न्याय मिळतोय का आणि आरोपींना अटक पोलीस करतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यामधली गुन्हेगारी कधी संपते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाहायला गेलं तर घोडके कुटुंबियांना न्याय कधी मिळेल आणि आरोपींना कधी अटक होईल हे येणाराच काळ ठरवणार आहे. मुंबई तकसाठी योगेश काशीद, बीड.